करता उद्धराया जन जड जीवा. वास्तविक पाहता संत तुमच्या माझ्या करता या भूतलावर आले. संत इथले नाही, कुठले? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलयाची कारणासी, आलयाची कारणासी, आलयाची कारणासी, आलयाची यासाठी मी म्हटलं 2 वाजता, नाही का? 2 वाजणारच आहेत ना. आताशी कुठं सुरुवात झाली. आता तर मी फक्त पायाच भरणी करतोय, मला बेडिंग बांधायची अजून. संत भूतलावर आले कशा करता? बोलिले जे ऋषी साचे भावे वर्तया, झाडू संताचे मार्ग. तुमच्या माझ्या उद्धारा करता संत या भूतलावरती आले. अर्थात मी तुम्हाला सांगत होतो, समाजाकरता जगले संत. अनेक लोक समाजाकरता जगले. जे खरं तर हित जे आहे ना, ते संतांना आहे तुमचं माझं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक लोक या समाजाकरता जगले, नाही का? अनेक लोकांचं नाव आपल्याला घेता येईल. समाजाकरता जगले आमचे अण्णासाहेब हजारे, समाजाकरता जगल्या. सिंधुताई सपकाळ समाजाकरता जगले. आणि सद्यस्थितीला समाजाकरता जगले, जगताय ते मनोज जरांगे पाटील समाजाकरता जगले. स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता, स्वतःच्या मुलाबाळाचा विचार न करता समाजाची मुलं कशी मोठी होतील याकरता जे जगले ते मनोज दादा जरांगे पाटील. इथं कुठल्या फक्त जातीपुरता समाज म्हणजे जात, विशिष्ट जात हे गृहीत धरू नका. कुठलाही समाजसेवक ज्या वेळेस काम करत असतो तो कुठल्या एका जातीचा नसतो, तो सर्व समाजाचा असतो. ज्या ज्या समाजावर, ज्या ज्या व्यक्तीवर ज्या ज्या वेळेस काही आघात येतील
काही संकट येतील त्यावेळेस ही व्यक्ती प्रत्येकाच्या सुखदुःखात उभा राहते, म्हणून जगले समाजाकरता. विढाला ऐका, हा वारकरी संप्रदाय कुठल्या जातीपंथाचा धर्माचा भेद न ठेवणारा संप्रदाय आहे. यामध्ये कुठली जात पंथ अजिबात नाही. जे चांगलं काम करतात ते समाजाकरिता जगतात. मी तुम्हाला सांगत होतो ते अर्थात कर्तव्य संबंध आणि जे जीवन जगतात ते कीर्तिरूपाने शिल्लक राहतात. विढाला चला, मी तुम्हाला सांगत होतो स्वतः करता प्रत्येक जण जगतो, कुटुंबाकरता प्रत्येक जण जगतो, मात्र जगलं पाहिजे समाजाकरता. आणि जे समाजाकरता जगतात ना ते खऱ्या अर्थाने शिल्लक राहतात. मात्र तुम्ही आम्ही जीवन जगतो, मात्र आपण स्वार्थी जीवन जगतो. आणि स्वार्थी जीवन जगत 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 ज्यांच्या करता जीवन जगतो, एक दिवस तेच आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवतात. जगतो कुटुंबाकरता, जगतो स्वतः करता, पण ज्या कुटुंबाकरता आपण जगलो त्यांनी तरी आपल्याला स्वीकारलं पाहिजे ना. मात्र ज्या वेळेस आपलं वय होतं, अवयव शिथिल होतात आणि काही कामाचे राहत नाहीत, त्यावेळेस ते म्हणतात बाबा आता तुम्ही इथं नका बसू, जा दत्ताच्या मंदिरावर तिथं जाऊन बसा. भारती महाराज घर कोणी बांधलेलं असतं? त्यांनी. कमवलेलं कोणी असतं? त्यांनी. अहो एवढं काबाड कष्ट करून अनेक एकर घेतली, मोठं घर बांधलं आणि ज्यांच्यासाठी बांधलं त्यांनीच घराच्या बाहेर काढलं. विढाला जीवन जगत असताना ज्यांच्या करता जगलो तेच आपल्याला दुःख देतात. आणि मग ज्या वेळेस दुःख मिळतं ना त्यावेळेस माणूस सुखाचा शोध घेतो. अरे गड्या हे केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून महाराजांनी तुम्हा मला सावध केलं. अरे गड्या ज्यांच्या करता तुम्ही जगतात ना ते तुम्हाला सुख मिळू देणार नाही, त्यांच्याकडनं तुम्हाला सुख मिळणार नाही. त्यांच्यासाठी कितीही कमवा, शेवट आपने खातर महल बनाया, आप ही जाकर जंगल सोया. घर बांधला आपल्याकरता भाऊ, आणि गेला कुठं? मशन वाटत. बरं, एखाद्या मुलाने, एखादा सज्जन मुलगा असेल, त्याने विचार केलाय का माझ्या वडिलांनी एवढा मोठा बंगला बांधलाय, मग त्याला मशन वाटत कसा जाळू? वर छतावर तरी जाळू, असं कोणी म्हटलंय का? अहो ज्यांच्यासाठी करतो त्यांच्याकडनं आपल्याला दुःख मिळतं. आणि ज्या वेळेस दुःख मिळतं त्यावेळेस माणूस सुखाचा शोध घेतो. मग ते सुख कुठे मिळेल, कुठे मिळेल, कुठे मिळेल? महाराज म्हटले ते सुख कुठंच मिळणार नाही. तू ज्या वेळेस भक्ती करशील त्यावेळेस तुला सुख मिळेल. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर महाराजांनी सांगितलं तुला सुख पाहिजे ना, मग त्याकरिता तू काय कर? भक्ती कर, भक्ती कर. लोक म्हटले महाराज कधीपासून सांगताय भक्ती कर, भक्ती कर? भक्ती कर, भक्ती करू, पण भक्ती म्हणजे काय? महाराज त्याची सोपी व्याख्या सांगतात. भक्ती त्याला म्हणतात भगवान परमात्म्याशी अनन्यसाधारण अनुसंधान असणे, याला म्हणायचं भक्ती. भक्तीची व्याख्या साधू संतांनी सांगितली. भक्ती माझे नाथ बाबा सांगतात, ज्ञानोबाराय सांगतात, सहज स्वरूप स्थिती तया नाव भक्ती. किंवा अहर्निशी माझी काया, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते द्याता, भक्ती तत्वता तीना.
ज्ञानोबरायांना विचारा भक्तीची व्याख्या. ज्ञानोबराय सांगतात, हे रवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी स्वरूप स्थिती भक्ती नाम, अशी एक ओवी आहे. मग ही भक्ती कोणती भक्ती? जी गोपिकांनी केली ती भक्ती. गोपिकांनी कोणती भक्ती केली? यथा व्रज गोपिका नाम. गोपिकांनी भक्ती केली, पण कोणती केली? भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये क्रियापेक्षा भाव महत्वाचा होता. म्हणून तुम्ही अशी भक्ती करा. कोणती करा? ज्या भक्तीमध्ये भाव आहे अशी भक्ती करा. मग लोक म्हटले ठीक आहे आम्ही तशी भक्ती करू. मग महाराजांनी सांगितलं करा हरिभक्ती परलोकील कामा. मग ती तुम्ही भक्ती करा. ती भक्ती केल्यानंतर ती तुम्हाला परलोकात कामाला येईल. चला आपल्याला पुढं जायचे. मग लोकांनी सांगितलं ठीक आहे महाराज तुम्ही जी भक्ती सांगितली ती आम्ही करू. काय सांगितली? करा हरिभक्ती. ती कुठं कामाला येईल? परलोकी येईल कामा. ज्या वेळेस एखादा व्यक्ती वैकुंठात जातो आणि वैकुंठात गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर तो वैकुंठालाच जातो असं नाही. पण आता मी इथं उभा आहे म्हणून वैकुंठाला म्हणतो, नरकाला म्हणू शकत नाही, नाही का? कोण कुठे जाईन आपल्याला माहीत नाही. आणि मग ज्या वेळेस ते यम आपल्याला घेऊन जातात, त्या चित्रगुप्तापाशी उभा करतात आणि मग यम त्या चित्रगुप्ताला सांगतो की बाबा बघ याचं रेकॉर्ड, याने आत्तापर्यंत याच्या जीवनामध्ये काय काय पुण्य कमवलंय ते बघ. मग ते चित्रगुप्त ज्यावेळेस रेकॉर्ड बघतो आणि रेकॉर्ड बघितल्यानंतर चित्रगुप्ताला असं लक्षात येतं याला चांगल्या ठिकाणी जन्म दिला होता. गोदावरीच्या कडेला जन्म दिला होता. बागायती जमीन होती, भरपूर याच्या घरी जमीन होती. बरं घरचे लोक परमार्थिक होते, मात्र परमार्थिक असताना यांनी परमार्थ केला नाही. यांनी एकही कोंबडी गावात शिल्लक. तर चित्रगुप्त रेकॉर्ड काढतो आणि मग रेकॉर्ड काढल्यानंतर मग ते यम काय करतो? मारिती तोडीती सोडीती निष्ठुर यमाचे घर भूसार. आणि मग तो यम सांगतो तुला चांगल्या ठिकाणी परमार्थ तुझ्याकडनं होईन अशा ठिकाणी तुला जन्म दिला होता, मात्र तू परमार्थ केला नाही. मग ते काय असेल ते शिक्षा करतात. अर्थात हा एक सद्ग्रस्त ऐकत होता. तो म्हटला महाराज तुम्ही सांगितलं करा हरिभक्ती परलोकील कामा. हरिभक्ती केल्यानंतर ती भक्ती परलोकात कामाला येईल. पण आम्हाला हे नको. म्हणजे भक्ती आम्ही इथं करायची आणि ते भक्तीचं पुण्य कुठं मिळेल? उद्धव महाराज परलोकात. सद्यस्थितीचं सांगा. ती भक्ती केल्यानंतर सद्यस्थितीला कामाला येईन का नाही एवढं सांगा. हे असं सांगू नका परलोकात कामाला येईन. कोणाला माहिती परलोकात येईन का नाही? महाराजांनी सांगितलं हे बगड्या, जी भक्ती केल्यानंतर जी परलोकात कामाला येणार आहे ती भक्ती केल्यानंतर ती भक्ती सद्यस्थितीला कामाला येणार नाही का? ती सद्यस्थितीलाही कामाला येणार आहे. मग लोकांनी विचारलं महाराज तुमचा काही अनुभव आहे ते सांगा. महाराजांनी सांगितलं हे बघा, जपी तपी संन्यासी अहोरात्र साधना करून त्या भगवंताला प्राप्त करून घेण्याकरिता प्रत्येक जण प्रयत्न करतोय, समाधानाकरिता प्रयत्न करतोय, पण त्याला समाधान मिळत नाही. मात्र मी भक्ती केली आणि भक्ती केल्यामुळं मला समाधान मिळालं. तेने सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरि कथा, नाम घोष करू हरि कथा, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान. ती मी भक्ती केली ज्याच्या करता ज्या समाधाना करता प्रत्येक जण अहोरात्र प्रयत्न करतोय ते प्रयत्न करूनही त्याला समाधान मिळालं नाही. मात्र मी भक्ती केली आणि भक्तीचा परिणाम मला समाधान मिळालं. तेने सदा चित्ता समाधान. काय काय समाधान मिळालं? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत सो
आनंदे निर्भर डुलत सो सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. ती भक्ती केली आणि त्या भक्तीचा परिणाम मी आनंद झालो. आनंदाच्या डोही आनंद तरंग. हे कशामुळं? भक्ती केल्यामुळं. मग तू काय कर? भक्ती कर, भक्ती कर, भक्ती कर असं सांगितल्यानंतर लोक म्हटले, महाराज आम्ही आत्ता भक्ती करणार नाहोत. हा जो सप्ताह आहे ना तो महिलेचा सप्ताह आहे. मग इथं उपस्थितीनं महिलाच जास्त असतील. आम्ही घरी बसू. आम्हाला काय करायचं तुमच्या भक्तीवरून? आम्ही नाही भक्ती करणार. महाराजांनी सांगितलं तसं नका करू. महिलांना जरी सप्ताह केला तरी पुरुष मंडळीनेही सप्त्याला आलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. मग काही म्हटले आम्ही या सप्त्यात नाही करणार, आम्ही पुढच्या सप्त्यात भक्ती करू. लोक म्हटले, महाराज म्हटले, हे बघ पुढच्या सप्त्यामध्ये भक्ती करण्याकरता तू जिवंतच राहशील असं काही आहे का? काही म्हटले नाही नाही आम्ही म्हातारपणी भक्ती करू. म्हातारपणी भक्ती होणार आहे का महादेव महाराज? कबीरदास महाराज गोड सांगतात, अरे गड्या तुम्ही शेवटच्या काळामध्ये भक्ती करू म्हणालात तर भक्ती होणार नाही. ऐका, हे जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया, जीवन खत्म हुआ तो. जीवन संपल्यानंतर आपल्याला आता जीवन जगू वाटतं. जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया, जब बुझ गई शमा तो मैफिल में रंग आया. पुढं सांगतात, गाड़ी निकल गई तो घर से चला मुसाफिर, गाड़ी निकल गई तो घर से चला मुसाफिर, वो आखिर लौट करके वापस बेरंग आया. एक सद्ग्रस्त गाडी पकडायला गेला, मात्र जात असताना त्याची गाडी निघून गेली आणि हा घरून ते गाडी पकडण्याकरता गेला. शेवट महाराज सांगतात, आखिर वो वापस घर लौट करके आया. मन की मशीनरी में उस वक्त चलना सीखा, जब बूढ़े तन के हर एक बुरझे में जंग आया. गाड़ी काय जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया. ए बुरो ऐका 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 काय सांगत होतो मी? हाँ, जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया. जीवन संपल्यानंतर एखादा म्हणू लागला, नाही नाही आम्ही म्हातारपणे भजन करू, नाही जमणार. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तना, याच वयामध्ये तुम्हाला भक्ती करता येईल. नाही नाही कबीरदास महाराज म्हणतात, अब तुम अब तुम अब तुम कब सुमरोगे राम, 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 अब तुम कब सुमरोगे. जीवड़ा दो दिन का जजमान, जीवड़ा दो दिन का जजमान, कब सुमरोगे राम, कब सुमरोगे राम. महाराज म्हणतात, आयुष्य संपल्यानंतर अब तुम कब सुमरोगे राम. खरं तर गर्भपनों में हाथ जुड़ाया, निकल गया अवसान.
गर्भावस्थेमध्ये भगवान परमात्म्याला आपण आश्वासन देऊन जन्माला आलो. हे देवा, तू जर मला जन्माला घातलंस ना, पुढची निवडणूक मी लढवील. देवा, तू जर मला जन्माला घातलं ना भाऊ, मी तुझं भजन करीन. आश्वासन दिलं देवाला. गर्भपनो में हाथ जुड़ाया, निकल गया अवसा. नहीं नहीं, बालपनों में खेल गमाया, निकल गया अवसान. या अवस्थेमध्ये बाळपणामध्ये खेळ खेळण्यात गेलं, तारुण्य पण विषय भोगण्यात गेलं. आता हे लहान लहान मुलं नाही का, त्यांचं चाललंय. महाराज तिकडे काही का करीना, आपलं सुरू आहे. ते एकमेकाला काय सांगायचं ते सांगतात. बालपणों में खेल गमाया, तारुणपण मोकाट. तारुण्य कशात गेलं? भोगण्यात गेलं. आणि मग शेवटी बूढ़ेपन का पण लागा, निकल गया अवसान. शेवटी झूठी माया झूठी काया, आखेर मौत निदान. आणि मग कबीरदास महाराज म्हणू लागले, हे बगड्या, हा अमूल्य किमतीचा नरदेह तुला मिळालाय ना, मग मिळाल्यानंतर असं काही कर. कहत कबीरा सुनो भाई साधो, यही घोडा मैदान, कब सुमरोगी राम. अर्थात भजन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, साधना केली पाहिजे. पण कधी करणार? मग महाराजांनी सांगितलं लोकांना, भक्ती करा. भक्ती केली तर तुम्हाला सुख मिळेल. मग लोक भक्ती मार्गाला लागले, भक्ती करू लागले. मग महाराजांनी ठरवलं, ज्यांना ज्यांना आपण भक्ती करायला सांगितले, कोणी कोणी भक्ती केली, कोण कोण भक्ती मार्गाला लागले, बघितलं पाहिजे. मग अशा ए पोरो शांत बस. मग अशा ज्या ठिकाणी सप्ताह सुरू होता त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आले. महाराजांना माहिती होतं किंवा आढावा घेतला पाहिजे नाही का, कोणी कोणी भक्ती केली, कोणी कोणी काय साधना केली हे बघितलं पाहिजे. महाराज त्या ठिकाणी आले. आल्यानंतर लोकांना बघितलं. लोकांना बघता क्षणी महाराजांना आश्चर्य वाटलं, कारण की ज्या लोकांना महाराजांनी बघितलं, महाराजांनी ज्या लोकांना बघितलं त्यांचे चेहरे असे होते. कसे होते की ते आत्ताच कोणाला तरी पोचून आले होते, बस स्टँडवर नाही, फोडिली गोरी आणि असे उदास चेहरे दिसले. महाराजांनी सांगितलं, मी तुम्हाला भक्ती करायला सांगितलं आणि भक्ती केल्यानंतर तुम्हाला समाधान प्राप्त होईल असं मी सांगितलं असताना तुमच्या चेहऱ्यावर, अर्थात तुमचे जे चेहरे आहेत ते सुटके चेहरे मला का म्हणून दिसत आहेत. लोकांनी महाराजांना प्रतिप्रश्न विचारला, महाराज बरं झालं तुम्ही आलात, किती दिवसापासून आम्ही तुमची वाट बघत होतो. तुम्ही भक्ती करायला सांगितली, या भक्ती करता भजना करता आम्ही आळंदीला गेलो. परमेश्वर महाराजाच्या माध्यमातून टाळं घेतले, हनुमान महाराजांच्या माध्यमातून पकवास घेतला, तुकाराम महाराजांच्या माध्यमातून गाथा घेतला, आमच्या पांडुरंग महाराज उगले यांच्या माध्यमातून हार्मोनियम घेतली, सर्व साधना केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भजनी मंडळ स्थापन केलं. बरं, एक आम्ही भजनी मंडळ स्थापन केलं, करता करता बघता बघता त्याचे 2 भजनी मंडळ झाले नाही का. आणि आम्ही भक्ती करू लागलो. खरं तर तुमचं ऐकलं, भक्ती केल्यानंतर समाधान मिळतं, आनंद मिळतो. तुम्ही सांगितलं म्हणून त्या भक्ती मार्गाला लागलो. आणि तुम्ही म्हणताय तुम्ही उदास दिसताय, का उदास असावं? आम्ही तर भक्ती करतोय तरी आम्ही उदास. महाराजांनी सांगितलं, हे बघा, मी तुम्हाला भक्ती करायला सांगितलं, भक्तीचा परिणाम समाधान मिळेल हे सांगितलं. मग तुम्हाला समाधान मिळत नाही, त्या अर्थी तुम्ही जे काम करताय ते काम चुकत असावं.
ज्या वेळेस आपल्याला साध्य प्राप्त होत नाही त्यावेळेस साधना चुकत असावी, नाही का? आपण जर गाण्याचा रियाज करीत असू पण त्या गाण्यामध्ये आपला आवाजच तयार होत नसेल तर काहीतरी आपला रियाज चुकत असावा. हात तयार होत नसेल तर काहीतरी प्रॅक्टिस करताना काहीतरी अडचण येत असावी. महाराजांनी सांगितलं तुमची साधना चुकत असावी. लोकांनी सांगितलं महाराज लवकर सांगा, 11:15 वाजलेत, नाही का? अजून तुम्ही पहिल्या चरणावरच आले नाही. सुनील महाराजांनी मगाशीच म्हणून टाकलं पण मी आलो नाही. त्यांनी म्हणलं तरी मी आलो नाही. ठीक आहे, काही अडचण नाही. तुम्ही सांगितलं आम्हाला समाधान मिळेल पण समाधान मिळत नाही, मग ती समाधान कशाने मिळेल? महाराजांनी सांगितलं समाधान मिळाला पाहिजे, मग तुमची साधना जी आहे ना ती चुकते. लोकांनी सांगितलं महाराज चुकली चुकू द्या, काही हरकत नाही, तुम्ही आलात तेवढी दुरुस्त करा आणि नंतर जा. महाराजांनी सांगितलं तुम्ही भक्ती कोणाची करतायत? लोक म्हटले देवाची भक्ती करतोय. बर, मग ज्याची भक्ती करताय त्याला आवडणारी भक्ती करायची का तुम्हाला आवडणारी भक्ती करायची? लोक म्हटले देवाला आवडणारी भक्ती करायची. मग तुम्ही जी भक्ती करताय त्याला आवडणारी करताय का तुम्हाला आवडणारी करताय? लोक म्हटले आम्हाला आवडणारी करताय. मग तुम्हाला जर आवडणारी भक्ती करत असाल तर तुम्हाला समाधान सुख कसं मिळेल? आता आमच्या माता भगिनी देवाला नैवेद्य दाखवतात. किती मोठा नैवेद्य असतो तो? पोळी एवढा, चपाती एवढा असतो का? नाही, एवढा एवढा काय असतो? झोपल्या का तुम्ही? नाही ना झोपल्या, तुमचा सप्ताह आहे. हां, केवढा असतो? एवढा एवढा नैवेद्य असतो. बर, मोठी चपाती केली किंवा मोठी पोळी केली तर देवाचं पोट दुखल का? नाही दुखणार. पण तो नैवेद्य आपण करतो, लहान मुलाकरवी त्या देवाला देतो. बर, त्यांनी जर तो नैवेद्य खाल्ला असता तर लोकांनी त्या देवाला नैवेद्य पण दाखवला नसतं. तो खात नाही म्हणून तो नैवेद्य. मग महाराज म्हटले जी भक्ती करताय ती त्याला आवडणारी भक्ती पाहिजे, तुम्हाला आवडणारी नाही. मग महाराजांनी लोकांना सांगत 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 लोक म्हटले महाराज काय हरकत नाही, आम्हाला कळालं. मग त्याला जी भक्ती आवडती ती कोणती? ती भक्ती अभंगाचं हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा. संकल्पाई माया संसाराचे, संकल्पाई माया संसाराची, ठेविले आनंदे ऐसेची राहावे, ठेविले आनंदे ऐसेची राहावे. सांगितलं त्या भगवान परमात्म्याला कोणती भक्ती आवडती? तर हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. ही भक्ती कोणती भक्ती?
जी संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती. ही भक्ती आवडती. कोणती? संसारावरचं प्रेम काढायचे आणि भगवान परमात्म्यावर लावायचे. ही भक्ती देवाला आवडते. म्हणजे कुठल्याही संतांनी तुम्हाला संसार सोडायला सांगितला नाही. उलट सुखे करावा संसार, संसार करा, उद्योग व्यापार व्यवसाय शेती करा. आपल्या उदरनिर्वाह करता जे जे आपल्या आले भागात ते करीतो, या पद्धतीने तुम्ही करा. तुमच्या वाटेला जे जे कर्म म्हणून आलंय ना ते कर्म करा. संसार करत असताना उद्योग व्यापार करा, मात्र ते करत असताना त्या संसारावरची माया काढा आणि भगवंताच्या चरणी लावा. अर्थात आमचे जुने महाराज मंडळी नेहमी सांगतात, संसार करत असताना संसार हा विधीनं करायचा आहे आणि परमार्थ हा आवडीनं करायचा आहे. मात्र आपलं उलट होतं. आपण संसार आवडीनं करतो आणि परमार्थ विधीवर ठेवतो. एखाद्याला म्हटलं चला ना भजनाला, तू म्हणतो आज कोण वार? बुधवार. आज नाही, गुरुवारी. बाकीचे काही धातुवार आहेत का? पण का? कारण की परमार्थ आपण विधीवर ठेवलाय आणि संसार आवडीनं करतो. तुम्ही संसार कितीही आवडीनं करा, पण त्याचा ठणगा एकच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, किंवा संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. कितीही आवडीनं जर केला तर त्याचा ठणगा एकच आहे, दुःख. संसारामध्ये कोणी सुखी झालाय असं शोधून सापडतं का? कोणालाही विचारा, बाबा सुखी आहेत का? सुख मिळालं का? ते म्हणतो महाराज, ते म्हणतात आज न उद्या, आज न उद्या कधीतरी सुख मिळेल. पण सुख मिळालं का? महाराज म्हटले, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. तुम्ही संसार कितीही आवडीनं करा, तो तुम्हाला सुख मिळू देणार नाही. अनेक दृष्टांत मला सांगता येतील, पण वेळ संपला. परत कधीतरी सांगू. मात्र जाता जाता सांगतो, एक असा सद्ग्रस्त होता. त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तो नाराज झाला. त्याला वाईट वाटलं, रडू लागला. एक जणाने विचारलं, काय झालं रडायला? त्यांनी सांगितलं, काही नाही, मी घरी गेलो की आमच्या नवरा बायकोचे भांडणं होतात, दररोज भांडणं होतात. त्या सद्ग्रस्तांनी सांगितलं, काही नाही, भांडणं होतात ना, एक कर, भांडणाच्या वेळेस काय करायचं, तिची त्या बायकोची स्तुती करायची. यांनी विचार केला की बाबा ठीक आहे, उद्या बघूया. हा दुसऱ्या दिवशी घरी गेला, जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर तिनं भाजी वाढली, चपाती भात काय जे असेल ते वाढलं. यांनी एक घास मोडला, भाजीला लावला आणि तो घास तोंडात टाकला की त्याच्या लक्षात आलं, आपल्याला सद्ग्रस्ताने सांगितलं होतं की बायकोची स्तुती कर. भाऊ आता त्यांनी चांगलं काम केलं का वाईट केलं? त्यांनी सुरू केलं, वा वा काय भाजी केली तू, अशी भाजी मंडसगावमध्ये नाही, अशी भाजी पाथरगावनामध्ये नाही, इथं नाही तिथं, तू भाजी करावं आणि मी खावं, तू भाजी करावं मी खावं, एक नंबर भाजी झाली. बघता काय तिची तळपायची आग मस्तकाला गेली, कारण की नेमकंच तिनं शेजारी कोणती भाजी आणली होती. झाले भांडणं सुरू. भांडण सुरू व्हायला काय लागतं? संसारामध्ये सुख नाही विढाला. मला अनेक गोष्टी सांगता येतील, विनोदही सांगता येतील, पण वेळ आपला संपलेला आहे. संसारामध्ये सुख नाही. मी नेहमी सांगत असतो, एक सद्ग्रस्त रडत रडत एका आमच्या ज्येष्ठ महाराजाकडे आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा, त्या सद्ग्रस्ताने विचारलं, काय झालं तुला रडायला? त्यांनी सांगितलं, लग्न झालं. त्या सद्ग्रस्ताने सांगितलं, त्या मित्राने सांगितलं, बरं झालं लग्न झालं, ते चांगलं झालं, एक तर मुली भेटणार, तुझं इकडनं तिकडनं लग्न झालं, चांगलं झालं. तो म्हटला, लग्न झालं ते बरं झालं, बायको ही सुंदर आहे, सर्व गोष्टी आहेत, मग रडतो का? यांनी सांगितलं, काही नाही, माझी बायको उलटी आहे. उलटी म्हणजे उलट्या स्वभावाची. तिला मी जर म्हटलं मला चहा पाहिजे श्यामबाया, तर ती काय करते, मी चहा मागितलं तर ती सरबत आणून देते. बरं मी तिला सरबत मागितलं तर ती चहा देते. तिला म्हटलं पुरणपोळी कर तर ती बेसन भाकर देते.
आणि बेसन भाकर कर म्हटलं तर पुरणपोळी करते. अशा उलट्या स्वभावाची बायको आहे. म्हणून मी त्रस्त झालो, काय करावं काही कळत नाही. यांनी सांगितलं काही नाही, सोपं आहे. तुला जर चहा प्यायचा असेल ना तर तू म्हण आज मस्त सरबत कर, तुला काय मिळेल? अरे ते म्हणलं हे लक्षातच नाही ना. विनाकारण मी त्रस्त झालो होतो. घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याने तो प्रयोग सुरू केला. त्याला रिस्पॉन्सही चांगला आला. योगायोगानं त्याच्या वडिलाचे ते पित्र होते आणि पित्र असल्यामुळे त्यांनी सांगितलं माझ्या वडिलाचे पित्र आहेत, गावात योगायोगाने सप्ताह आहे. भाऊसाहेब आहेत, बाबासाहेब आहेत, महादेव महाराज आहेत, सुनील महाराज आहेत, आप्पा आहेत, उद्धव महाराज आहेत, आमचे कथाकार आहेत भारती महाराज. आपण यांना सर्वांना जेवायला घेऊन येऊ आणि काही नाही, फक्त त्यांना जेवण बनवायचंय, फक्त बेसन आणि भाकर. काय झालं असेल? अहो तिने सांगितलं काय डोक्यावर पडले तुम्ही? माझ्या सासऱ्याचं वर्ष श्राद्ध, माझ्या सासऱ्याचे पित्र आणि बेसन भाकर, मी पुरणपोळीच करणार. ते म्हटला मला पण तेच पाहिजे, पण तू उलटी त्याला काय करू? मग ते पित्र वर्ष श्राद्धाचा तो कार्यक्रम झाला. सर्व येथेचे जेवले आणि जेवल्यानंतर ते नैवेद्य पत्रवाळ्या हे ते त्यांनी घेतल्या आणि त्यांनी सांगितलं आपल्या गोदावरीमध्ये मी जातो आणि टाकून येतो. खूप पाऊस पडलाय, खूप पाणी आलंय, तू काही येऊ नको. काय झालं असं? हो ती म्हटली मीच येणार. घेतलं ते तिनं साहित्य, नैवेद्य घेतला, आपल्या गोदावरीला आल्या आणि आल्यानंतर खाली उतरल्या आणि उतरल्यानंतर त्यांनी सांगितलं पाणी भरपूर आलंय, त्याच्यामुळे थोडं पुढं मी जातो आणि नैवेद्य टाकतो. तिनं सांगितलं अजिबात नाही, वर्ष श्राद्ध माझ्या सासऱ्याचं होतं, मीच नैवेद्य घेणार आणि पाण्यात टाकणार. यांनी सांगितलं पाणी भरपूर आलंय, पुढं जाऊ नको. तिने सांगितलं अजिबात नाही, मी तुमचं ऐकणारच नाही. गेली मध्यभागी. यांनी सांगितलं अरे पुढं खूप पाणी, पुढं जाऊ नको. हिनं सांगितलं अजिबात नाही. बघता काय माझ्याकडे गेली वाहून. आणि आपला प्रवाह कुठे आहे? खाली का नाही? खाली. इकडे कुठलं आहे? नाही नाही नाही, म्हणजे दिशा पूर्व आहे ना. पूर्व दिशेला ती आपली नदी वाहते. मग ती बायको जशी वाहून गेली, मग याला बिचारायला वाईट वाटलं. नाही ते आपल्याला बायको मिळाली होती. रडू लागला. रडता रडता त्याला वाईट वाटलं आणि त्याला वाटलं बाबा बघूया कुठंतरी आपल्याला शोधते का, म्हणून तो असा वर निघाला. योगायोगाने उद्धव महाराज भेटले आणि उद्धव महाराज म्हटले कुठं चालले? ते म्हटलं बायको शोधायला. ते म्हटलं बायको? म्हटलं वाहून गेली. अरे वाहून गेली भल्याग्रस्ता, प्रवाह इकडं कुठं चालला? म्हटलं अजिबात नाही, ती उलटी होती, ती इकडं नाही, ती इकडंच भेटणार. विठाला मला सांगा, संसार कितीही आवडीनं करा, त्या संसारामध्ये दुःखच आहे. मग त्या संसारामधली माया काढा आणि भगवंताच्या चरणावर लावा. हीच भक्ती देवाला आवडते. विठाला मग ऐका, ती भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. ती भक्ती देवाला आवडते. सुदामजीनं पोहे दिले, ते प्रेमाने स्वीकारले. उष्टे बोरं दिले, ते प्रेमाने स्वीकारले. तुम्ही काहीही द्या, मात्र देत असताना त्यामध्ये भाव महत्वाचा आहे. गिरिधर लालतो भाव का भूका, राग कला नहीं क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, देखे तो सब जग ही भूला, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला. यामधलंच एक चरण आहे. कहाँ से लाओ मधुरा पानी, रीझे ऐसी लोग बिरानी. आणि याचं सेवक
गिरिधर लाल तो भावो का भूका, राग कला नहीं जानत तू का, क्या गाऊं कोई सुनने वाला. यामधलं शेवटचं चरण गिरिधर लाल तो भाव का भूका. भगवान परमात्म्याला भाव पाहिजे. तुम्ही कुठल्या रागात गायले, कुठल्या रागात गायले, मी कुठल्या रागात गायले, शुद्ध सारंग. हा राग कुठला होता, शुद्ध सारंग. तुम्ही कुठल्या रागात गायले त्यापेक्षा कुठल्या भावात गायले हे भगवान परमात्म्याला. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. सर्वांना कथाभाग माहिती तेवढा सांगतो आणि 2 वाजता कीर्तनाला पूर्ण विराम. एकच चरण, अजून एक चरणावरच आपल्याला चिंतन करायचे, अजून बाकी आहे. हा महाराज आजचे दिवस कष्ट घ्या बाबा, 2 वाजेपर्यंत थांबा. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे भगवान परमात्म्याला भाव प्रेम आवडतं. तुम्ही काय देता हे नाही बघत, कसं दिलंय हे बघतो. सर्वांना ज्ञात असलेला प्रसंग, भगवान पंढरीस परमात्मा समझोता करण्याकरिता येतो. आल्यानंतर ते समझोता होत नाही. दुर्योधनाने ठरवलं होतं या पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढं ही जमीन द्यायची नाही. तो समझोता झाला नाही. मग झाल्यानंतर तो भगवान परमात्मा निघतो आणि निघत असताना दुर्योधनाने सांगितलं, देवा जाणारच आहेस मला माहिती आहे, मात्र तू येणार म्हणून मी अनेक दिवसापासून स्वयंपाकाची तयारी करत होतो. नवीन 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 पदार्थ बनवलेत. एवढं छान स्वयंपाक बनवलाय, तेवढं माझ्याकडं जेवण्याकरता चल. भगवान परमात्म्याने सांगितलं, दुर्योधना तू थोडा उशीर केला, आज इथं नाही, आज कुठं, चल विदुरा घर जावे. आज इथं जेवायला नाही जायचं, आज कुठं जेवायला जायचे, तर मी विदुराच्या घरी जेवायला जाणार आहे. उद्धवाने सांगितलं, देवा अरे भूक लागली घेऊ जेवून. देवाने सांगितलं नाही, आपल्याला जेवायला जायचे, पण कुठं जायचे, हे उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोग लगा. चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव दन नहीं पा. चल विदुरा घर जावे. आणि शेवटी सूरदास प्रभु अपने दर्शन को काहि को देर लगा. उद्धव महाराज चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. भगवान परमात्म्याने सांगितलं विदुराच्या घरी जेवायला जायचे. आणि विदुर काकांनाही सुलभा काकीला सांगितलं होतं की भगवान परमात्मा येणार आहे आणि त्याकरता मी त्याला देण्याकरता, खाऊ घालण्याकरता ही एवढी केळी आणली, एवढी साईडला ठेव आणि तो आल्यानंतर त्याला तेवढी केळी खाऊ घाल, कदाचित मला उशीर होईल. मग तो भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी आला. आल्यानंतर सुलभा काकीनं दरवाजा उघडला आणि जसा दरवाजा उघडला त्या भगवान परमात्म्याला बघितलं कीच सर्व विसरून गेली. कोण आलंय, कशाकरिता आलंय, काय आपल्याला त्याला दिलं पाहिजे, सर्व विसरली. जे आसन त्या भगवान परमात्म्याला बसण्याकरता आणलं होतं त्या आसनावर स्वतः बसली. जी केळी
भगवान परमात्म्याला खाण्याकरिता आणली होती, ती केळीची साल काढायची, साल देवाला द्यायची आणि मधला गाभा स्वतः खायची. बराच वेळ झाला. एवढ्यामध्ये विदुर काका आले. आल्यानंतर तो प्रसंग बघितला आणि वाईट वाटलं. ए सुलभा, काय करते? अरे जो या जगाचा चालक मालक भगवान पंढरीस परमात्मा, अर्थात तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या घरी आलाय आणि आल्यानंतर तुला सांगितलं होतं केळी त्याला खायला दे, तुला नाही. विदुर काकी सावध झाल्या आणि सावध झाल्यानंतर पूर्वपदावर आल्या. मग ते आसन घेतलं, देवाला टाकलं, देव त्याच्यावर बसले. ते केळीची साल काढायची आणि गाभा देवाला द्यायचा आणि ती साल खाली टाकायची. मात्र मग भगवान परमात्म्याने विदुर काकाला सांगितलं, काका मगाशी केळीची साल खाण्याची जो आनंद होता तो आता गाभा खाण्यात नाही. कारण मगाशी केळीची साल मी जी खात होतो ती साल देणारी काकी भावविरहित होत्या, त्या देहावर नव्हत्या. देह भान विसरून ते मला देत होत्या. मी मला काय दिलंय हे बघत नाही, किती भावनेनं दिलंय हे बघतो. विढाला भगवान परमात्मा भाव बघतो आणि तोच भाव हीच थोर भक्ती भगवान परमात्म्याला आवडते. कोणती? संकल्पावी माया संसाराची विढोबा. हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. एका चरणावरती आपण चिंतन केलं. चिंतन करता करता बरोबर 11 वाजले. हे बघ 3 चरण बाकी आहेत. बर बर बर, एक चरण झालं, 3 चरण बाकी आहेत. खरं तर याच चरणावर आज 1 तास 1.5 तास आपण बोलू शकतो, नाही का? हां, कोण म्हणलं अरे बापरे? हां, ठीक आहे, असू द्या. एका चरणावरती चिंतन केलं, 3 चरण बाकी आहेत. ते 3 चरण सोडवण्याकरता मी पुन्हा येईन, नाही का? पण काय भरोसा आहे आपला, नाही का? आज आहे तर उद्या नाही, ते आपल्या हातात नाही. आम्ही मगाशीच बोलताना सांगितलं की